पाहायला मिळाली। खरं तर 4 दिवस चालणारी प्रीमियर लीग आपण मोठी जुई गावामध्ये पाहिली। अगदी वातानुकूलित व्यासपीठ आपण मोठी जुई गावामध्ये पाहिलं। खरं तर कौतुक आपण मोठी जुई गावाचं करूया, परंतु जाऊया आपण मॅचकडे। मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते। चला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देतोय। प्रेम या, चला मॅच सुरू झाली, आपण नंतर देऊया प्रेम। दरम्यान पहिल्या चेंडूला भिरकावून दिला, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, 6 धावा षटकार। पूर्वीच्या काळी नक्कीच बाहेरचे संघ आपल्या गावामध्ये यायचे आणि मुंबईचे आया मेरा दोस्त आणि दोस्त को सलाम करो, परंतु तो काळ नक्कीच बदलत आहे, कारण की मुंबईच्या मोठ्या संघाला पराभूत करण्याची किमया सिरनेर गावानं या मैदानामध्ये केली आहे। यावेळेला पुन्हा एकदा भिरकावून दिला, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर, षटकार। तर आताच्या घडीला टाइम मॅनेजमेंट जुळताना पाहायला मिळते। प्रत्येक खेळाडू थांबत नाहीये, जवळ येत नाहीये, कारण की त्याला माहिती आहे सूर्यनारायण आपल्या परतीच्या प्रवासाला निघाला आणि आपल्याला फायनल खेळायची आहे या मैदानामध्ये। खरं तर अगदी फास्ट मारा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर करण, काल गोलंदाजी करणची बहरली होती, परंतु या 3 चेंडूवरती करणला 3 दणके देताना आपण पाहिलं। यावेळेला फटका थोडासा आकुड आहे, सिंगल येईल, डबल देखील येईल आणि या ठिकाणी 2 धावा मिळतील। धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल। 18 धावा 4 चेंडूवरती आल्यात, कारण की सेमीफायनलचा सामना आहे। जिंकणारा संघ फायनलचं तिकीट मिळेल, अन्यथा अगदी 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांक आपल्याला समाधानी व्हावं लागणार आहे। प्रत्येक संघ एक स्वप्न, कारण की जवळपास आपण पाहिलं तर फायनलचं तिकीट मिळालंय, कारण की कोंडेगाव संघ प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जरूर आपल्या नावावरती करतोय। फटका चांगला, एलिव्हेशन थोडंसं कमी आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यामुळे टिपला झेल, संपलाय साहिल चव्हाणचा खेळ, विकेट बाद। पतलूरकर मैदानामध्ये आला। चला शेवटचा बॉल आहे विवेकसाठी, पाहूया शेवट गोड करेल का। आतापर्यंत धावा धावपलकावरती तब्बल 18 आहेत, आणखी 2-3 धावा जोडल्या जातील का, की नक्कीच करण हा चेंडू डॉट टाकण्याचा प्रयत्न करेल। यावेळेला फटका फसला, एलिव्हेशन कमी आहे, इथं मात्र झेल टिपला, त्यामुळे 19 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलं। चला डोंट वेस्ट टाइम, मैदानाचं मैदान सोडा आणि करणचा टीम आपली सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये आले पाहिजे। मैदानामध्ये येऊ द्या, 19 धावांचं टार्गेट म्हणजे नक्कीच 3 मोठे फटके मैदानामध्ये ठोकावे लागतील। जशा प्रकारे साहिल चव्हाणने गाणागाणी फलंदाजी केली, तशाच प्रकारे फलंदाजी करावी लागली। तुमच्यावर वार झाले, तुम्हाला पलटवार करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला आक्रमक जोडी यावेळेला मैदानामध्ये पाठवावी लागणार आहे। पुन्हा एकदा दरम्यान
बुकडळ गावातील उपसरपंच ध्रुव पाटील साहेबांचं शुभागमन झालं. त्यांना आपण विनंती करूया, आपण मंचकावरती या. खरं तर या सामन्याची जेव्हा सुरुवात झाली, उद्घाटन सोहळा त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. ते ध्रुव पाटील पुन्हा एकदा नक्कीच या बक्षीस समारंभासाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील वेलकम, सहर्ष आपण स्वागत करूया. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये बहुतेक जयेंद्र म्हात्रे उर्फ बंटी यावेळेला मैदानात पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समवेत हार्दिक म्हात्रे. अगदी हार्दिक फांद्याप्रमाणे फलंदाजी करावी लागणार आहे, कारण की फायनलचं तिकीट मिळवायचं असेल ना तर मात्र 19 धावा तुम्हाला ठोकाव्या लागतील. त्यासाठी 6 चेंडू आहेत. चला, गोलंदाजीसाठी पाहूया गोलंदाज कुठलं शस्त्र आणि अस्त्र वापरला जाईल चिरनेर संघाकडून. आणि संघाचा संघनायक ऋषी नारंगीकर आपल्या हातामध्ये चेंडू घेतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. खरं तर या सामन्याचा आनंद आमचे परम मित्र अगदी चिरनेरवरून घेत आहेत राजा भगत. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा चिरनेर संघाला पुन्हा एकदा पोहोचवल्यात, त्या देखील आपण त्यांना पुन्हा एकदा पोहोचूया. खरं तर आपला गाव जिंकलं पाहिजे, एक टीम एक ड्रीम, आणि ते स्वप्न या ठिकाणी साकारलं पाहिजे. आणि ते स्वप्न या ठिकाणी करंजा साकारणार का? पहिला चेंडू मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय, क्षेत्ररक्षक डीप मधून आला आणि या चेंडूवरती फक्त सिंगल मिळेल की काय? आणि सिंगलच मिळेल. पहा बॅकअप यंत्रणा किती पॉवरफुल आहे. पहा अगदी रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकाच्या मागे जवळपास 5 खेळाडू पाहायला मिळाले, कारण की कुठली धाव जायला नाही पाहिजे. आपल्याला ही मॅच जिंकायची आहे. हा प्रथम क्रमांकाचा करंग आपल्या गावामध्ये न्यायचा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली जाईल. दरम्यान फटका किती चांगला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी हार्दिकने ठोकलाय. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. खरं तर आज चिरनेर संघाची दमछाक देखील पाहायला मिळेल, कारण की या मैदानामधून खेळल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा सोनारी इथे जॉईंट व्हावं लागणार आहे. चला, आपण विनंती करूया, जे खेळाडू बाउंड्रीला खेटून आहेत पा, कुठलाही वाद आणि नाद या गोष्टी आपण टाळायच्या आहेत. दरम्यान अगदी गरंगळ चेंडू निघाला, सिंगल आली आहे. सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये, आणि इथं मात्र जयेंद्र म्हणजे आमचा बंटी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला दांडका बसला. ₹1000 ऐवक्यासाठी लावण्यात आलेत. त्यामुळे पाहूया, परंतु मॅचकडे आपण वळूया. यावेळेला फटका चांगला आहे, चेंडू पकडू शकला नाहीये. सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होण्याची शक्यता. 2 धावा या ठिकाणी मिळतील, त्यामुळे समीकरण पुन्हा एकदा बदललं जाईल. आगामी येणारे 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे एक षटकार आणि एक चौकार शोधावा लागणारा. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी लढावं लागेल, संघर्ष करावा लागणार आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. पुलटॉस आहे आणि या ठिकाणी चेंडूला पाठवला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हार्दिकने ठोकला एक लांबच लांब आणि उंचच उंच षटकार. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामना आता रोमांचक अवस्थेमध्ये जाऊन पोहोचला. 1 बॉल 3 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल, कोण असेल, कोण रडेल, कोण जल्लोष करेल, कोण आक्रोश करेल, या प्रश्नांना उधाणाला येणारा हा शेवटचा चेंडू या सामन्याचं भविष्य ठरवणार आहे. येणारा हा शेवटचा चेंडू या सामन्याचं भवितव्य घेऊन येईल. पाहूया या पुढच्या सामन्यामध्ये कोण जाईल आणि कोणाचा प्रवास या ठिकाणी संपेल. अगदी
शहारा निर्माण झाला या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल आणि 3 धावांची गरज. कुंडेगाव संघाचा संघनायक या लगेच या. कुंडेगाव संघाचा संघनायक जिंकणाऱ्या संघाचा लगेच टॉस आपण करूया. यावेळेला अलंग कार्बाईट सिंगल आली आहे. 3 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. डबल आली आहे आणि एका धावेने या ठिकाणी जवळपास करंजा संघाचा झालाय पराभव. त्यामुळे फायनलचा तिकीट मिळाला. चला टॉस करण्यासाठी, चला चिरणे टीम टॉस करण्यासाठी करंजाला पाठवा. चला डोंट वेस्ट टाइम. एका षटकाची मॅच आहे. चला कुंडेगाव संघ आपला कर्णधार पाठवा. बिग फाईट मॅच. अगदी चॅम्पियन होण्यासाठी एक पाऊल माग. अगदी विजयाचा गुलाल या ठिकाणी उडवला जाईल, परंतु गुलाल कोणाचा प्रश्न असणार आहे. कारण की एका बाजूला आपण चला खर तर आज थोडा दूरचा प्रवास नक्कीच करावा लागणार. चला टॉस करतोय आपण लगेच. टॉस करा. चला 1 ओव्हरची मॅच असेल. खर तर मी म्हणालो होतो सोनारी इथे त्यांना खेळण्यासाठी जाण्याचा